हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हे संध्याकाळचं टायमिंग आहे. तर सकाळी मी पूजा वगैरे केली. तर पौर्णिमाचाच दिवस आहे, फक्त संध्याकाळचा. तो स्वयंपाकाचा वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. खूप मोठं होईल म्हणून असं 2 पार्टमध्ये केलं आहे. तर इथं बघा, डाळ अशी स्वच्छ धुवून घेतली आणि टमाटर दीड टाकले आणि 4-5 मिरच्या टाकले. 4-5 मिरच्या का टाकले? कारण की तिखट अजिबात नाही, त्याच्यासाठी मी टाकले, थोडासा तिखटपणा येण्यासाठी. तर इथं बघा, कुकरमध्ये पाणी टाकून घेते आणि डाळ लावून घेते आणि संगत ना त्याच्याबरोबर आहे ना मी छोले भिजवलेले सकाळी, मग ते पण घालून घेते. त्या छोल्यामध्ये खडे मसाले टाकले थोडे, जास्त नाही, त्याचा फ्लेवर चांगला उतरायला पाहिजे म्हणून. आणि मीठ टाकलं नाही, काय नाही, फक्त छोलेमध्ये खडे मसाले टाकून पाणी टाकलं जेवढं पाहिजे तेवढं आणि कुकरला 3-4 शिट्ट्या लावून घेते. आणि इथं मी एका वेगळ्या टोपातनं भात लावून घेते. तर तांदूळ आहे ना फक्त 2 पाण्याने स्वच्छ धुवायचं, 3ऱ्या पाण्याने धुवायचं नाही. तर इथं बघा मी धुवायला लागली. तर ते हळद कुंकूचं पाणी आहे. तर तांदूळ चेंज करते अन्नपूर्णाचे, तर मग ते परत डब्यातच ओतते ना, त्याच्यासाठी हळद कुंकूचं ते पाणी आहे. तर मी अजिबात टाकत नाही पक्ष्यांना, फक्त थोडं टाकते पक्ष्यांना खायला, बाकी सगळं डब्यातच टाकते. तर अन्नपूर्णाचे तांदूळ चेंज करायला डबल तेच वापरते संपेपर्यंत आणि तसंच भात करून खातो आम्ही. तांदूळ फक्त मी 2 पाण्याने धुते, 3ऱ्या पाण्याने धुवत नाही. तर गव्हाचं पीठ पण दळून घेतलं, एका डब्यात काढून ठेवते आणि ते पीठ पण मळून घेते, चपात्या करायचे त्याच्यासाठी. तर असं चमच्याने मी काढून घेते, हाताने पीठ होते त्याच्यासाठी चमचा बरं पडतं म्हणून चमचा आणला आहे, प्लॅस्टिकचंच आहे. शेवाळीची खीर बनवणार आहे, थोडं वेगळ्या पद्धतीने बनवते. तर सांगते तुम्हाला. तूप आहे ना स्टीलच्या टोपात टाकून घेते. त्याच्यानंतर माझ्या घरात जेवढं ड्रायफ्रूट होते ना त्याचे छोटे छोटे काप करून ना भाजून घेते चांगलं. तर काजू बदाम मनुके चांगलं भाजून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्या टोपमध्ये थोडंसं अजून थोडं जास्त तूप वाढवून घेते आणि शेवाळ्या भाजून घेते. हे आणि तूप चांगलं थोडंसं गरम होऊन द्या, त्याच्यानंतर शेवाळ्या टाकते आणि शेवाळ्या करपून द्यायचं नाही, चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर करपा लागलं म्हटलं तर गॅस बंद केलं तरी चालतं. गॅस बंद करूनच मी भाजायला लागले. चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं. पहिले तूप तापवायचं, गॅस बंद करून मग शेवाळ्या टाकून भाजलं तरी चालते. चांगले शेवाळ्या भाजून घेतलं आणि अर्धा लिटर दूध टाकले मी त्याच्यात. दूध टाकताना पण गॅस माझा बंद होता, कारण की शेवाळ्या करपील म्हणून. तर मी परत चालू केलं गॅस आणि चांगलं हलवून घेते. शेवाळ्याच्या खीरमध्ये कस्टर्ड पावडर टाकणार आहे. तर मी हे आणलेत आणि ते तुम्हाला का दाखवते, कारण की त्याचं तारीख आहे ना तर 6 महिने टिकते. तर म्हणून आपण असं पाकिटमध्ये आणलं की ती तारीखनुसार बरोबर ठेवायचं, नाही तर ते तसं टाकले तर खराब होणार. जी एक्सपायरी डेट आहे ना पॅकिंग केल्यापासून तर 6 महिन्यापर्यंत आहे. 6 महिने टिकते, 6 महिन्याच्या नंतर खराब होते. तर कस्टर्ड पावडर डायरेक्ट त्याच्यात टाकल्याने खीरमध्ये गाठी होतात. ते थंड दूध घ्यायचं. थंड दूधमध्ये ना 1 चमचा, अर्धा लिटर आहे म्हटले अर्धा 1 चमचा टाकलं तरी चालतं, अर्धा 1.5 चमचा टाकायचं. मी 1.5 चमचे टाकले आणि परत पॅकिंग भरून ठेवले बघा, म्हणजे तारखेनुसार मला लक्षात राहायला पाहिजे म्हणून परत. तर चांगलं गुठल्या फोडून घ्यायचे एकदम मस्त छानपैकी आणि उकळी आली आहे तर त्याच्यात मी चवीनुसार आहे ना साखर टाकून घेते. तर कस्टर्ड पावडर आहे थंड ह्याच्यातच टाकायचं, गरम ह्याच्यात टाकायचं, नाहीतर गाठी होतात म्हणून. आणि कस्टर्ड पावडरची ते टाकताना ना हळूहळू हळूहळू घालायचं, गाठी यायला नाही पाहिजे, फुटायला नाही पाहिजे म्हणून. तर हळूहळू टाकत असंच हलवून घ्यायचं आणि असं करून बघा. शेवाळ्याची खीर एवढं सुंदर आणि छान लागते ना, तर खूप म्हणजे छान लागते. तुम्ही एकदा बघा करून. तर कस्टर्ड पावडर टाकले, अजून एकदा छानपैकी हलवून घेतलं. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट सगळे टाकले, त्याच्यात इलायची पावडर टाकून घेते. हे बघा, इलायची पावडर टाकून घेते, चांगलं एकजीव करून घेते आणि त्याला थिकनेसपणा येतो कस्टर्ड पावडरने आणि सुंदर आणि छान लागतं. पुरीबरोबर आणि चपातीबरोबर छान लागते, शक्यतो पुरीबरोबर छान लागतात. तर माझं इकडे शेवाळ्याची खीर तयार झाली. आता मी बनवणार आहे छोले बनवणार आहे. तर खोबऱ्याचे ना सुके काप आहेत ना ते चांगलं भाजून घेतलं. त्याच्यानंतर लसूण आलं टाकून घेते. त्याच्यानंतर कांदा टमाटर हे चांगलं व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत छानपैकी भाजून घेते आणि त्याची पेस्ट करून घेणार आहे. आणि हे भाजते तोपर्यंत एका साईडला मी ना डाळीला फोडणी मारून घेते. तर त्याच्या अगोदर ना चांगलं भाजायला पाहिजे म्हणून थोडंसं तेल टाकले वरतून आणि सॉस पॅन आणले. हे लोखंडाच्या कढईतच मी भाजते. काही पण भाजायचं असलं ना तर लोखंडी कढईतच भाजते, कारण की ते लोखंडी कढईत भाजलेलं चांगलं असतं म्हणून मी लोखंड कढईतच भाजते. तर ते भाजते तोपर्यंत एका साईडला मी डाळीला फोडणी मारून घेते. राई शिजवताना मीठ आणि हळद टाकले म्हणून त्याच्यात काही नाही टाकणार, फक्त आता फोडणी मारून घेते आणि वरतून फक्त कोथिंबीर टाकते आणि जेवढं मला पाणी लागतं तेवढं वाढून घेते.
तर आणि वरतून कोथिंबीर टाकते, बाकी कारण की मी शिजवतानाच मीठ आणि हळद टाकलेलं म्हणून आता काही टाकत नाही. आणि कोथिंबीर टाकून नाही चांगलं उकळी येऊपर्यंत शिजवून घेते. आणि इथं बघा ही उकळी आली तर डाळ झालं, भात झालं. आता मी वाटण करून घेते, बारीक पेस्ट करायची. आणि पेस्ट करताना त्याच्यात ना कोथिंबीर टाकते मी थोडीशी, आणि वरतून गार्निशला पण ठेवणार आहे आणि वाटताना पण कोथिंबीर टाकते. हे बघा, तर वाटून झाले. आणि आता मी एका कढई घेते, कढईत ना असं भरपूर तेल टाकते. त्याच्यानंतर जिरं नाही म्हणून मी फक्त तेजपत्ता आणि हिंग टाकते. त्याच्यानंतर ही केलेली पेस्ट ना ती सगळं टाकून घेते, चांगलं भाजून घेते. ऑलरेडी मी भाजलेलं आहे, भाजूनच वाटलं आहे म्हणून जास्त भाजलं नाही तरी चालेल, पण व्यवस्थित भाजायचं म्हणजे भाजण्यापुरतं असं. त्याच्यात लाल मसाला टाकला, त्याच्यानंतर गरम मसाला, धन पावडर मसाला, आणि माझ्याकडे ना जिरा नाही आहे म्हणून जिरा पावडर टाकलं, हळद टाकलं. हे बघा जिरा पावडर, त्या गोडा मसाला आणि किचन किंग मसाला, धन पावडर, हे सगळं मसाले टाकून घेते. आणि काश्मीरी लाल तिखट टाकून घेते कलर येण्यासाठी, कलर छान येतो. तर चांगला मसाला भाजायला पाहिजे म्हणून थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित भाजून घेते. तेल सुटेपर्यंत भाजून घेते. त्याच्यावर तेल सुटण्यासाठी ना मी वरती झाकण लावून ठेवते. हे बघा चांगलं तेल सुटले आणि चांगलं भाजून घेते. त्याच्यानंतर थोडं छोले आहेत ना मी मिक्सरमध्ये ना ग्राइंड करून घेतलं, थोडंसं थिकनेसपणा छान यायला पाहिजे म्हणून. हे बघा तो टाकून घेते. त्याच्यानंतर मग छोले टाकून घेते. त्याच्यातले खडे मसाला काढले तरी चालतात, नाही काढले तरी चालतात आहे, तसं काही नाही. तर शिजवताना फ्लेवर सगळं गेले त्याच्यासाठी काढलं तरी चालतं आहे. आणि आम्हाला ना जास्त लपलपीत आवडतं म्हणून मी थोडं पाणी वाढवलं, नाही पाणी वाढवलं तरी चालेल, जेवढं शिजण्यापुरतंच. तर वरतून छोले मसाला टाकला, पूर्ण अख्खी पुडी नाही टाकले, थोडंसं टाकले, 2 टाईम व्हायला पाहिजे असं. आणि माझ्याकडं कस्तुरी मेथी आहे म्हणून मी वरतून ना थोडंसं गार्निश करून घेते कस्तुरी मेथीची. तर चांगलं मीठ टाकते आणि चांगलं हलवून ना शिजवून घेते. आणि जेवढं मला लपलपीत पाहिजे ना तेवढं करून घेते. थोडंसं पाणी टाकून, घट्ट पाहिजे तर थोडंसं पाणी टाकून शिजवलं तरी चालते. तर पातळ पाहिजे तर पातळ करू शकता, मिडियम पाहिजे तर मिडियम. तर तिथं ते शिजते आणि एका साईडला डाळ पण झाले. आता मी चपात्या करून घेते, कारण की स्वामीला नैवेद्य पण दाखवायचं, खिरीचा पण नैवेद्य दाखवायचं आहे. तर त्यासाठी तर मी हे चपातीचं टोपलं आहे ना छोटंसं प्लॅस्टिकचं, ते मी लय वर्षापूर्वी आणलं आहे. तर त्याच्या टोपल्यात भाकरी वगैरे असली ना तर बाजूला काढत नाही, तर दुसरा तो प्लेट वापरते. ते प्लॅस्टिकची प्लेट आहे ना त्याच्यावर वापरते. डायरेक्ट प्लॅस्टिकवर गरम गरम चपात्या ठेवायच्या नाही, त्याच्यासाठी मी पेपर घेते. तर पेपरवरच चपात्या टाकते. तर मी 3 चपात्या नेहमी पीठ मळले की पहिले 3 चपात्या काढून ना लाटून भाजून घेते. आणि पीठ मळताना आपले 4 बोटं पिठाला लावते, पीठ मळून घेताना लावते. त्याच्यानंतर हे 3 छोटे छोटे चपात्या करून घेते. त्याच्यानंतर मग चपात्या करायला घेते. तर पहिले ना पटकन चपात्या करून घेते, कारण की नैवेद्य दाखवायचा आहे. आणि समोर आहे नैवेद्य कम से कम 5-10 मिनटं ठेवायचं, जास्त ठेवायचं नाही. 5 नाही तर 10 मिनटं ठेवायचं, त्याच्यानंतर आपण खाऊ शकतो. आणि स्वामीला नैवेद्य दाखवलेला आम्ही घरातले सगळेजण मिळून खातो प्रसाद म्हणून. तर खीर वगैरे केलं तर सगळ्यांनी खातं, भाजी असली चपाती असली की थोडं थोडं काढून आम्ही तिघांनी पण खातो. नाहीतर एकाने खाल्लं तरी चालतं, तिघांनी खाल्लं तरी चालते. तर शक्यतो आम्ही वाटूनच खातो स्वामींचा प्रसाद दाखवला तर. आणि नेहमीचा माझा रोजचा न चुकता स्वामीला नैवेद्य दाखवला जातोच माझ्या घरातला, रोज न चुकता शाळेसकट दाखवला जातो. आणि बाहेरचा वडापाव असून दे, समोसा, जिलेबी, काही बाहेरचं मी काही पण खायला आणलं ना तर पहिले मी स्वामींना दाखवते, त्याच्यानंतर मी ग्रहण करते. तर हे मी पहिल्यापासून, तुम्ही पण दाखवता का? आणि नाही दाखवत असलं तर तुम्ही पण दाखवून खावा, म्हणजे स्वामींना दाखवायचा, नैवेद्य दाखवायचा, त्याच्यानंतर आपण ग्रहण करायचा. तर पहिले आमच्या घरातला नैवेद्यानं स्वामी ग्रहण करतात, त्याच्यानंतर मग आम्ही ग्रहण करतो. तर माझी हे चपाती, साबुदाणे असून ते काही, म्हणजे माझ्या घरातलं काही शिजलं ना पहिले मी स्वामीला दाखवते. बाहेरची मिठाईसुद्धा आणलेली ना ती स्वामींना पहिले दाखवते, त्याच्यानंतर आम्ही खातो. जिलेबी असून ते काही खायला घरात आणलं ना, फळं वगैरे असलं तर ते पण मी स्वामीला दाखवते. तर इथं बघा चपात्या लाटून झाल्यात. आणि इथं बघा मला अशी लपलपीतच पाहिजे होतं म्हणून तेवढंच करते. आणि वरतून गार्निशला कोथिंबीर कापून टाकते आणि स्वामीला नैवेद्य दाखवते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि इथं बघा स्वामीला नैवेद्य दाखवून घेते, हे बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.